दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलं वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या वक्तव्याच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. आजची मिस आपल्या सर्वांच्या हेतूसाठी आपण अर्पण करीत आहोत. विशेष करून जे आज आपला वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांची आपण आठवण करूया. ज्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. तसेच जे हॉस्पिटलमध्ये आहेत, ज्यांची ट्रीटमेंट सुरू आहे, त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श लाभावा म्हणून प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आमेन.
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपला जाहीरनामा घोषित करतो. हे ऐकून सभास्थानातील सर्व लोक थक्क झाले, कारण त्यांची जणू काही अपेक्षाभंग झाली. त्यांना मसीह म्हणजे तारणारा हा कोणी वैभवशाली, शक्तिशाली अशी अपेक्षा होती. परंतु प्रभू येशू ख्रिस्त सुताराचा मुलगा म्हणून गणला गेला. बऱ्याचशा वेळेला आपली देखील अशीच फसगत होत असते. आपण साक्रामेंतावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सोहळ्यावर लक्ष केंद्रित करतो. आणि म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त जणू काही आपल्याला आठवण करून देत आहे की मसीहा तारणारा जन्माला आला आहे, त्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. ह्या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत, म्हणून आपल्या पापांची आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करावा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या स्वर्गीय बापा, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे सार्वकालिक जीवनाचा आशा दीपक तू जगाला दाखवलंस. तो आमचा मुक्तिदाता आहे हे आम्ही मान्य करावे अशी आम्हाला सुबुद्धी दे. शेवटी तुझ्या स्वर्ग राज्यात आम्हाला तुझं भाग्य लाभू दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. योहानाचे पहिले पत्र ह्यातून घेतलेले वाचन. पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करतो. मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे. कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मलेला आहे, आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीती करतो तो त्याच्यापासून जन्मल्यावरही प्रीती करतो. आपण देवावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की आपण देवाच्या मुलांवर प्रीती करतो. देवावर प्रीती करणे म्हणजे
त्याच्या आज्ञा पाळणे होय. आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत, कारण जे काही देवापासून जन्मलेले ते जगाला जय मिळवते, आणि ज्याने जगावर जय मिळवला तो आपल्याला विश्वास होय. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे प्रभो, सगळे राजे तुझ्यासमोर लोटांगण घालतील. हे प्रभू, सगळे राज्ये तुझ्या समोर लोटांगण घालतील. राजाला आपल्या न्यायनीतीचे दान दे. हे देवा, या राजपुत्राला आपल्या न्यायपरायणता दे, म्हणजे तो तुझ्या प्रजेचा योग्य रीतीने न्यायनिवाडा करेल, तुझ्या गरिबांना न्याय देईल. प्रतिसाद. हे प्रभू, सगळे राजे तुझ्या समोर लोटांगण घालतील. छळ व हिंसाचार ह्यांच्यापासून त्यांचा प्राण वाचवेल. त्याच्या दृष्टीने त्यांचे प्राण बहुमोल ठरेल. त्याच्यासाठी ते सतत प्रार्थना करतील आणि सदैव त्याला आशीर्वाद देतील. प्रतिसाद. हे प्रभू, सगळे राज्ये तुझे समोर लोटांगण घालतील. त्याचे नाव चिरंजीव होवो, ते सूर्यासारखे अनंत टिको. त्याच्यासारखा आपल्यालाही आशीर्वाद मिळो, म्हणून लोक प्रार्थना करोत. राष्ट्र त्याचा धन्यवाद गावत. प्रतिसाद. हे प्रभू, सगळे राज्ये तुझे समोर लोटांगण घालतील. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. आम्हामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे ख्रिस्ता तुझ्या स्तुती असो. नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला आणि त्याची कीर्ती सगळीकडल्या प्रदेशात पसरली. तो त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देई आणि सर्वजण त्याचा महिमा वर्णित. मग ज्या नाझरेतात तो लहानाचा मोठा झाला होता, तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्दात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्टाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले होते, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका आणि आंधळ्यास पुन्हा दृष्टी लाभ व्हावा. ठेचले जात आहेत त्या सोडून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. मग ग्रंथपट गुंडाळून तो सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खेळली. मग तो त्यास म्हणू लागला, हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले. प्रभू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्ताला सुताराचा मुलगा ही उपमा देण्यात आली होती आणि योसेफ जो त्याचा पालक होता तो सुतार होता, म्हणून ही म्हण त्याला लागू होती. परंतु केवळ तेवढ्याच दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहणे हे देखील चुकीचं होतं, कारण तो मसीहा होता, तारणारा होता, परमेश्वराचा पुत्र होता. जर आपण एखादा कार्पेंटरचा विचार केला तर कार्पेंटर किंवा सुतार ह्याच्या केवळ कार्यावर किंवा त्याच्या शीर्षकावर आपण जाऊ नये, कारण समाजामध्ये त्यांना तसं स्थान नाही. परंतु प्रामाणिकपणे ते जे कार्य करतात ते जर आपण बघितलं तर निश्चितच प्रत्येकाचं कार्य हे महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात येईल. प्रभू येशू ख्रिस्त कार्पेंटर म्हणून जर आपण बघितलं तर कार्पेंटर ज्याप्रमाणे लाकडाला आकार देतो आणि लाकडामधून नवी निर्मिती करतो किंवा जुन्या ज्या वस्तू असतात त्याला नवीन रूप आणतो, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याही जीवनाला एक नवीन आकार आणि रूप देऊ शकतो. मात्र त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाला स्पर्श करण्याची संधी त्याला आपण दिली पाहिजे. बऱ्याचशा वेळेला आपण प्रभू येशू ख्रिस्ताला ही संधी देत नाहीत आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये जणू काही आपल्याला बोध करत आहे की मी आपल्या तारणासाठी आलेलो आहे. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिना सुवार्थ सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे. आपल्या सर्वांसाठी प्रभू आलेला आहे आणि म्हणून प्रभूचा आपण तशा प्रकारे स्वीकार केला पाहिजे. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवार्थ आहे ती पसरविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. कोणती बरी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्थ आहे तर प्रेमाची सुवार्ता. परमेश्वर मानवजातीवर जे प्रेम करतो त्या प्रेमाचा संदेश घेऊन प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर अवतरला आणि म्हणूनच योहान आजच्या पहिल्या वाचनामध्ये ह्याच प्रीतीविषयी आपल्याला बोध करत आहे. ही जी प्रीती परमेश्वर आपल्यावर करतो तशाच प्रकारची प्रीती आपण देखील परमेश्वरावर केली पाहिजे. मात्र आपली जी परमेश्वरावरील प्रीती आहे ती जर आपल्याला कृतीत दाखवायची असेल तर आपल्या बंधू भगिनींना आपण प्रेम करणे गरजेचं आहे, त्यांची सेवा करणे गरजेचं आहे, त्यांच्याबरोबर राहणे गरजेचं आहे. आणि तेच प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगतो की धरून नेलेल्यांची सुटका आणि आंधळ्यास पुन्हा दृष्टी प्राप्त व्हावी म्हणून मी आलो आहे. म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्यांची सेवा करतो, दुसऱ्यांना परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव देतो आणि दुसऱ्यांना आपण मुक्त करतो, तेव्हा निश्चितच प्रभूचं हे मिशन कार्य पुढे चालू राहू शकते. आणि म्हणून नवीन वर्षाची सुरुवात करत असताना प्रभू येशू ख्रिस्त जो मसीहा तारणारा आपल्यामध्ये अवतरला आहे त्याचा अनुभव आपल्याला घेता यावा म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि तोच अनुभव दुसऱ्यांना देण्यासाठी आपण नेहमी सिद्ध असले पाहिजेत, तयारीत असले पाहिजेत. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं जे मिशन कार्य आहे ते प्रत्येक बाप्तिस्मा स्वीकारलेल्या आपल्या प्रत्येकाचं आहे आणि म्हणून ते कार्य पुढे नेण्यासाठी आपण सतत प्रयत्न करावेत म्हणून विशेष प्रार्थना करूया. अर्पण गीत. प्रभु यीशु के साथ मिले हम एक देह में, दाख रोटी भेंट लाओ प्रभु चरणों में. प्रभु यीशु के साथ मिले हम एक देह में,
यह तन मेरा गेहूं मान प्रभु ख्रिस्त का बन जाए यदि प्रसाद पावन रोटी का। प्रभु सेवा में निकट मेरा घिसता जाए, तब यह जीवन सफल बने और मुक्ति पाए। प्रभु यीशु के साथ मिले हम एक देह में, दाख रोटी भेंट लाए प्रभु चरणों में। बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावी म्हणून प्रार्थना करा। आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो। हे प्रभू, तू दिलेल्या दानामधून आम्ही या भेट वस्तू तुला अर्पण करीत आहोत, त्यांचा स्वीकार कर व परत भेट म्हणून आम्हाला नवजीवनाचे वरदान दे। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो। आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लाविले आहेत। प्रभू आमचा परमेश्वर, ह्याचे आभार मानूया, ते योग्य व रास्त आहे। हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत, ते योग्य व तारणदायक आहे। आमच्या तारणाची अनादिकालीन योजना ख्रिस्तामध्ये तू आज प्रकट केली। जगाचा प्रकाश म्हणून त्याचे दर्शन आम्हाला घडवलेस। त्याच्या दिव्य वैभवाचा प्रकाश जो तू आम्हावर पाडला आणि त्याच्या अमर स्वरूपात आमचा समावेश करून आम्हाला नवजीवन दिलेस। म्हणून सर्व दूत, महादूत व स्वर्गातील सर्व संतगण ह्यांच्याबरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो। जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा। स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी अखंड भरली आहे, अखंड भरली आहे। परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार। जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा। जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा। प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे। ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ। ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे,
हे तुमच्या व सर्व मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वात आनंददायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त बीची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताडाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमीन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडून देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तुम्हाला शांती देईन. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुढे येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषित म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो. जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकावर शांती वंदन करूया. जगाची पापे हरशील तू, ईश कोकणा आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू, ईश कोकणा आम्हाला तू तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू, ईश कोकणा आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान. आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा, याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वधन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे.
सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रेमस्वरूप व दयावंत परमेश्वरा, या ख्रिस्त शरीर साक्रमेंताच्या कृपा सामर्थ्यामुळे आमच्या जीवनात परिपूर्ण बदल घडून येऊ, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताची सुवार्थ घोषविण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. प्रिय बंधू भगिनीनो, पोप फ्रान्सिस यांनी हे वर्ष संत योसेफाला वाहिलेलं आहे आणि म्हणून आपण योसेफाची प्रार्थना करूया. संत योसेफाची प्रार्थना. हे आमच्या तारणाऱ्याच्या पालका संत योसेफा, हे धन्य कुमारी मरियेच्या पती, तुला नमन असो. परमेश्वराने आपल्या एकुलत्या पुत्र तुझ्या हाती सोपवला. मरियेने तुझ्यावर आपला पूर्ण भरवसा टाकला. तुझ्याबरोबर ख्रिस्त मानव झाला. हे धन्य योसेफा, तू आमचा देखील पिता आहेस असे आम्हाला दाखवून दे. आम्हाला जीवनाच्या मार्गाने चालण्यास मार्गदर्शन कर. आमच्यासाठी कृपा, दया आणि धैर्य मिळव आणि सर्व अनिष्टापासून आमचे रक्षण कर. आमीन. हे संत योसेफा, आम्हासाठी विनंती कर. अंतिम गीत.
में आके रातों में जाके दूतों ने सबको जगाया। शांति का दाता मुक्ति का स्वामी हमको बचाने